नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी टोमॅटोच्या प्लॉट वरती आहे आणि हा टोमॅटोचा प्लॉट तुम्ही म्हणणार की सर्वसाधारण नॉर्मल जो टोमॅटोचा प्लॉट असता, शेतकरी बांधवांचा टोमॅटोचा प्लॉट असता तोच टोमॅटोचा प्लॉट आहे. पण नाही, याच्यामध्ये एक फरक आहे आणि एक डिफरन्स आहे. डिफरन्स म्हणजे हा टोटल 1 एकरचा प्लॉट आहे आणि 1 एकरच्या प्लॉट मध्ये आपण अर्धा एकरच्या प्लॉट वरती उभा आहे आणि हा 100% हा जैविक कीटकनाशक, बुरशीनाशक आणि खालून NPK कॉन्सर्सच्या वरती अवलंबून आहे. म्हणजे याच्यात कुठलंही केमिकल गेलेलं नाही. भले ते कीटकनाशक असो, बुरशीनाशक असो किंवा खालून तुमचं हुमणीसाठीचं कुठलंही केमिकलचं नियंत्रण असो, कुठलंही केमिकल गेलेलं नाही. याच्यामध्ये जे कीटकनाशक, बुरशीनाशक, पोषक आणि अन्नद्रव्य अपटेक करण्यासाठीचं जेवढंही काही गेलेलं आहे ते सर्व जैविक गेलेलं आहे आणि बायोलॉजिकल गेलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, थोडक्यात तुम्हाला मी एका प्रोडक्ट बद्दल सांगतो आणि एका याच्याबद्दल. आता शक्यतो आपल्याला जर फ्लावरिंग पास झाली, फ्रूट सेटिंग झाल्यानंतर आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या टोमॅटोच्या पिकामध्ये फळ पोखरणारी आळी खूप नुकसानकारक असते आणि खूप डॅमेज करत असते. शेतकरी मित्रांनो, आता मी तुम्हाला एक आळी दाखवतोय, फळ पोखरणारी आळी आहे. आता ही आळी जी आहे, आता तुम्ही म्हणणार की ही आळी पांढरी का झालेली आहे. आता थोडक्यात मी एका काडीने काय करतो, ही आळीला थोडस काडीने हे करतो, बरोबर. आता इथं तुम्हाला काडी दिसत असेल, या काडीला पण पांढरं लागलेलं आहे. थोडक्यात सांगायचं एवढंच आहे शेतकरी मित्रांनो, की ह्या आळीला बुरशी म्हणजे जी चांगली बुरशी असते आळी मारण्यासाठीच, त्या बुरशीने इथं पूर्ण कवच तयार केलेलं आहे आणि आळीचा खात्मा केलेला आहे. तर ते कुठले 2 प्रोडक्ट? पहिली गोष्ट तुम्हाला बुरशी सांगतो, ती कुठली बुरशी? ती तुमची ब्रेव्हेरिया ब्रासिना आणि तुमचं मेटारायझम अँसिफोलिया. शेतकरी मित्रांनो, इथं ब्रेव्हेरिया ब्रासिना आणि मेटारायझम अँसिफोलियाचा स्प्रे झालेला आहे आणि स्प्रे झाल्यानंतर ती बुरशी आहे, बुरशीचं खाद्य तिने आळीला केलेलं आहे आणि आळीला पूर्णपणे तिने कोटिंग करून टाकलेली आहे एक बुरशीची. तर 100% शेतकरी मित्रांनो, जैविक कीटकनाशकाने सुद्धा आपल्याला पिकाला खूप फायदा होतो. तर तुम्हाला ब्रेव्हेरिया ब्रासिना आणि मेटारायझम अँसिफोलिया हे प्रोडक्ट घ्यायचं असेल किंवा याचं प्रोडक्टचं नाव जाणून घ्यायचं असेल तर तुमचं IPL बायोलॉजिकलचं कालीचक्र म्हणजेच तुमचं मेटारायझम अँसिफोलिया आणि तुमचं दमनियल म्हणजेच दमन, तुम्ही नाव ऐकलं असेल, दमनियल म्हणजेच ब्रेव्हेरिया ब्रासिना. तर 100% 200 लिटर पाण्यासाठी 500 ml अवश्य वापरा. तुम्हाला असे समाधानकारक रिझल्ट तुम्हाला जाणवतील. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवांना, तुमच्या जवळच्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त स्प्रे करा. धन्यवाद.